जय श्रीराम. मी सौ पूजा धनंजय जाधव, पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2ची भारतीय जनता पार्टी आणि रिपाईची अधिकृत उमेदवार. खरं तर काल उमेदवारी जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रभरामध्ये आणि प्रभागामध्ये विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने ट्रोलिंग सुरू आहे आणि त्याच्यावर मला बोलणं महत्त्वाचं वाटतं आणि सगळ्या नागरिकांसमोर आणि महाराष्ट्रासमोर ती सत्यता त्या ठिकाणी समोर आणणं मला महत्त्वाचं वाटतं. खरं तर काश्मीरचा आणि पहलगामचा विषय हा प्रत्येकासाठी भावनिक विषय होता. त्या ठिकाणी आम्ही लग्नानंतर गेलेलो असताना तो हल्ला घडला आणि त्या ठिकाणी मी प्रतिक्रिया दिली. ती माझी प्रतिक्रिया हल्ला घडल्यानंतर लगेच आलेली प्रतिक्रिया होती आणि त्यानंतर मी महाराष्ट्रामधल्या लोकांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी भेटले. जे हल्ल्यामध्ये जखमी नागरिक झाले होते त्यांना भेटले आणि त्यावेळेस तिथं मला सत्यता कळाली की हा हल्ला खरं जात विचारून झालेला आहे आणि धर्म विचारून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून मी लगेच भूमिका घेऊन सगळ्या मीडिया चॅनलवर सांगितलं की हो, ही सत्यता आहे की हा जो पहलगामचा अटॅक झाला हा पाकिस्तानातल्या लोकांनी फक्त आणि फक्त धर्म विचारूनच केला. परंतु ती माझी प्रतिक्रिया ही व्हायरल झाली नाही. त्याच्यामुळे मी ती प्रतिक्रिया आज या व्हिडिओसोबत जोडत आहे आणि सत्यता समोर आणत आहे. खरं तर विरोधक हा प्रचार करतात, ह्याला कुठल्याही प्रकारच्या जनतेने बळी पडू नये, सत्यता तपासून पाहावी. मी स्वतः हिंदू आहे. मी एका शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि मी शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक वेळा तत्वाशी भांडत करत असताना मी कधीही खालच्या पातळीवर कुणाचं मन दुखवण्याचा प्रयत्न केला नाही. ठीक आहे, आमचे मतभेद नक्कीच असतील, परंतु मनभेद कुणासोबतही झाले नाही. मराठा आरक्षण चळवळीमध्ये सुद्धा काम करत असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे मराठा समाजासाठी निर्णय घेतले त्याला प्रेरित होऊन भाजपची पूर्ण आचार विचार समजून घेऊन ह्याच्यावर पूर्णपणे विचार करून आणि माझे पती श्री धनंजय जाधव यांच्यासोबत माझं लग्न झाल्यानंतर आपण पतींना देव मानतो आणि त्यांच्या विचारासोबत पुढील आयुष्य जगायचं, हिंदुत्वासाठी काम करायचं हे मी ठरवलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेली आहे. मला हिंदुत्वाचं काम करायचं आहे. मी स्वतः हिंदू आहे, म्हणून मला तुमच्या परिवारामध्ये संघ परिवाराने आणि हिंदुत्वादी संघटनांनी तुमच्यामध्ये सामावून घ्यावं. भारतीय जनता पार्टीसाठी जीवाचं रान करून त्यांचा प्रत्येक उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि माझ्या प्रभागामधले 4च्या 4 उमेदवार हे निवडून आलेच पाहिजे, यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. जय श्रीराम, जय भाजपा.